पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये वाद तुफान झाला। दरम्यान काल संभाजीराजे छत्रपतींनी हल्ला घडवून आणल्याचा गंभीर आरोप आज लक्ष्मण हाकेंनी केला। यावेळेला त्यांनी संभाजीराजेंवर टीका केली। दरम्यान हाकेंनी मद्यप्राशन करून वाद केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला होता। यानंतर लक्ष्मण हाकेंची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केली असता प्राथमिक अहवालात त्यांनी दारू प्यायली नसल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला। त्यानंतर आणखी खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाकेंच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले। त्यांचा अहवाल येण्यासाठी आणखी 1 ते 2 दिवस लागू शकतात। तर दुसरीकडे लक्ष्मण हाकेंच्या तक्रारीवरून 20 ते 25 मराठा आंदोलकांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र हाकेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। दरम्यान या सगळ्याबाबत लक्ष्मण हाकेंनी आरोप करताना काय म्हटलं आपण पाहूया। या पाठीमागे कोल्हापूरचा एक नेता, कोण तो नेता, काय नाव सांगा? संभाजी भोसले। आम्ही राजा मानणार नाही, कारण राजा छत्रपती शिवाजी महाराज होते, राजा राजर्षी शाहू महाराज होते। आम्ही या महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता या दोन्ही राजांना राजा मानतो, किंवा याच्या अगोदरच्या सर्व राजांना आम्ही राजा मानतो। परंतु महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या एका मेंढपाळाच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरावरती भ्याड हल्ला करायला लावणारा हा राजा असू कसा शकतो? दारू पिण्याचा टाईम संध्याकाळच्या 6-7 वाजता असतो का? आणि तो मते नावाचा मुलगा मला 5 वाजता भेटला होता। 5 वाजता त्यांनी कुणाला फोन लावले, त्याचा मोबाईल जप्त व्हावा आणि त्याचा CDR तपासला जावा। त्यामधून मते नावाचा मुलगा आणि अमित देशमाने नावाचा मुलगा यांनी कुणाला फोन लावले, कुणाचा कन्सर्न घेतला, कुणाच्या इशाऱ्यावरून हे सगळं षडयंत्र रचलं, याचा सगळा उलगडा या 2 तरुणाच्या मोबाईलचा CDR काढावा, त्याच्यामधून सर्व उलगडा होईल। दरम्यान हाकेंच्या सगळ्या प्रकारावर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया देताना काय म्हटलंय, काय पलटवार केलाय पाहूया। वैयक्तिक जीवनात मी सांगितलं, मी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात जीवनात कधीच पडत नाही, वैयक्तिक आयुष्यात कधीच पडत नाही। ते संस्कारच आमच्या मराठ्यांवरती नाही आहेत। दुसरा एक विषय असा, कारण मी काय ते वारे याला म्हणतात आंदोलन अशातला मी नाही आहे। आमच्यावरती असे संस्कार कोणी अडचणीत सापडला ना, जास्त अडचणीत आणायचं नाही। आमच्यावर ते संस्कार नाही, ते दुसऱ्यांवरती संस्कार आहेत। एखाद्या अडचणीत आलं ते लगेच गळचेपी करायची, लगेच दाबायचं बघायचं, त्याला चेंगरायचं बघायचं। त्याच्यात हे मराठ्यांचं लेकरू आहे, त्याच्यात हे मोडत नाही आणि ते संस्कार ह्या लेकरावर नाहीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।